अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. सादळे तालुका करवीर येथील हॉटेल दुर्वांकूरच्या मागील बाजूस जंगल परिसरात सोमवारी सायंकाळी एक पूर्ण वाढ झालेला गव्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वन विभागाचा अधिकारी व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं. प्राथमिक तपासणीनंतर मृतदेहावर जखमा आढळून आल्या नसल्याने उष्माघात किंवा विषबाधा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक विकास घोलप आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळेकर तातडीने दाखल झाले. पण रात्र झाल्यामुळे मंगळवारी सकाळी पशुवैद्यकांनी मृत गव्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. वन विभागाने पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली असून जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर गव्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा अशी शक्यता स्थानिक वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. मृत गव्याचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसारच मृत्यूचं नेमकं कारण कळू शकतं. डॉक्टर संतोष वाळेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभाग, कोल्हापूर. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.